एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आशा अभ्यासक्रमाच्या 4थ्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या सेशनचं नाव आहे माझ्या सक्षमतांचा विकास. तर मित्रमैत्रिणींनो, मागील सत्रामध्ये तुम्ही नेतृत्व या संकल्पनेची नवीन व्याख्या करण्याची कशी गरज आहे यावरती चर्चा केली. त्यानंतर परिवर्तन म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आणि मनात काल्पनिक चित्र तयार करणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन या क्षमताही आपण जाणून घेतल्या व प्रत्यक्षात त्यांचा वापर केला. मग नेतृत्वावरती चर्चा करत असताना नैतिकदृष्ट्या सक्षम या मुद्द्यावरती जोर देण्यात आला होता की एखादं नेतृत्व कसं असायला पाहिजे, तर नैतिकदृष्ट्या ते सक्षम असायला पाहिजे. मग या सत्रामध्ये आपण सक्षमता म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि नैतिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती होणं म्हणजे त्याचा अर्थ नक्की काय ह्याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. मग मित्रमैत्रिणींनो, तुमच्या संपूर्ण विद्यार्थी दशेत तुम्हाला एक सक्षम व्यावसायिक बनवण्यावरती लक्ष दिलं जातं. यू शुड बी अ केपेबल प्रोफेशनल. तुम्ही सक्षम होण्यास शिकताना जेणेकरून तुम्ही तुमच्या निवडलेल्या व्यवसायात उत्कृष्टता प्राप्त करू शकाल, म्हणून हे तुम्ही सक्षम होणं हे शिकत असता. उदाहरणार्थ, एखादं शाश्वत बांधकाम करण्यासाठी म्हणजे टिकाऊ बांधकाम करण्यासाठी तुम्ही बांधकाम करण्यासाठी सक्षम होण्यासाठी तुम्ही काय करता, तर सिव्हिल इंजिनिअरिंग हा विषय तुम्ही शिकत असता. त्यानंतर एक लेखक म्हणून जर तुम्हाला सक्षम व्हायचं असेल आणि सर्जनशीलपणे क्रिएटिव्ह रायटिंग करायचं असेल, त्यामुळे तुम्ही काय करू शकाल की समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करू शकाल. असं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करता, तर तुम्ही लेखक कसं व्हायचंय, क्रिएटिव्ह रायटिंग ह्याच्याबद्दल विचार करता आणि त्याच्यावरती काम करता. त्याचप्रमाणे या सत्रामध्ये नैतिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती होण्यावर भर देण्यात आला आहे, जो तुम्ही निवडलेल्या कोणत्याही व्यवसायासाठीच असं नाही की फक्त प्रोफेशनल ह्याच्यासाठी तेवढ्याच मर्यादित नाही, तर तुमचा आत्मविकास तसेच समाजाच्या प्रगतीसाठी तुम्ही कसं योगदान देऊ शकाल यासाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मग प्रिय मित्रमैत्रिणींनो, चला आपण आपल्या सिनारिओकडे परत वळूया. आतापर्यंत आपण हे तिसरं सेशन आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या सिनारिओ समजून घेतलेले आहेत. तर आता पुढे बघूया की मागच्या सिनारिओ सेशनमध्ये आपण असा सिनारिओ बघितला होता की 4 टीम्स बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्याचे टीम लीडर्स हे तयार केलेले आहेत. मग आता पुढे बघूया काय होतं या सिनारिओमध्ये. तर आता रवीना, जॉर्ज, हिना आणि जेहान हे सल्लामसलत म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण कन्सल्टेशन असं म्हणतो, हे करण्यासाठी बसलेले आहेत. आता त्यांनी लहान गटात चर्चा करण्याचा सराव केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल आपण ह्या स्मॉल ग्रुप किंवा बिग ग्रुप डिस्कशन बद्दल सुद्धा या स्किल बद्दल आपण चर्चा केलेली आहे. मग ह्यांनी आता त्याला प्रत्यक्षात सरावात आणलेला आहे. त्यांनी ठरवलेली पहिली गोष्ट म्हणजे गटातील सदस्यांना आमंत्रित करणे, जेणेकरून ही मोहीम ज्या 4 समुदायांमध्ये होईल त्यांची निवड करता येईल. तर आता त्यांनी असं ठरवलेलं आहे समुदायांमध्ये जाऊन काम करायचं आहे, तर वेगवेगळ्या सदस्यांना त्यांना गटामध्ये घ्यायचं आहे. मग जेवण झाल्यानंतर टीमचे सर्व सदस्य बोर्डरूम मध्ये जमतात आणि त्यांची सल्लामसलत सुरू होते. त्यांच्या चर्चेचे 2 विषय होते. प्रथम म्हणजे हे जे 4 समुदाय आहेत जिथे त्यांनी ऍज अ टीम जाऊन काम करायचं आहे, आणि दुसरं म्हणजे लवकरात लवकर या समुदायांना कसं जाऊन भेटी देता येतील, म्हणजे तिथे काय काम करायचं आहे किंवा त्यांचं कन्सल्टेशन जे फर्म आहे ते काय नक्की करू शकतात ह्याच्यावरती त्यांना विचार करता येईल. व समुदायाची निवड करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रत्येक गटाचे नेते म्हणजे आपले आता हे जे 4 नेते आहेत त्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या गटाबरोबर ते सगळेजण बसले. वेगवेगळे असे 4 त्यांनी कोपरे ठरवले आणि तिथे जाऊन 4 ग्रुप्स जाऊन बसले. मग रवीनाच्या टीमने शहरातील दारिद्र्यग्रस्त झोपडपट्टी भागामध्ये जाण्याचं ठरवलं. जॉर्जच्या टीमने ठरवलं की एका खेड्यात जाऊया, खेडेगावामध्ये जे शहरापासून फारसं दूर नव्हतं.
मग हिना आणि तिच्या टीमने असं ठरवलं की नाही, आपण अशा एखाद्या लोकॅलिटीमध्ये जाऊया की जी उच्चभ्रू शहरी अपरिचित समुदाय असेल, तर तिथे जाण्याचा आपण निर्णय घेऊया. तर जेहान जो होता त्याच्या टीमनी दुसरं गाव निवडलं. या कामासाठी ते खूप उत्सुक झाले सगळेजण, की खूप उत्साह होता त्यांच्यामध्ये आणि त्यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या ते ऑफिसला येतील आणि लगेचच त्यांनी जे 4 वेगवेगळे समुदाय ठरवलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी ते पुढे जातील. मग काय झालं पुढे, की जेव्हा रवीना तिच्या टीम बरोबर दारिद्र्यग्रस्त भागामध्ये तिने ठरलं होतं की जिथे झोपडपट्टी आहे तिथे जाऊन आपण वेगवेगळ्या कुटुंबांना भेट देणार आहोत. त्यांनी भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण रवीनाच्या टीमला असं लक्षात आलं की त्यांची टीम का आली आहे हे त्या लोकांना काही समजतच नव्हतं, की जणू काही यांची टीम एखाद्या मंगळ ग्रहावरनं आली आहे असं त्यांच्याकडे ते सगळेजण बघत होते आणि त्यांना इतकं असंबंध सगळं वाटत होतं की हे कशासाठी आपल्या लोकॅलिटीमध्ये आले आहेत हेच त्यांना कळत नव्हतं. त्यांनी अनेक तास तिच्या टीमनी संघर्ष केला, बोलायचा प्रयत्न केला, पण त्यांना प्रतिसादच नाही मिळाला. आता दुसरीकडे जॉर्जने त्याच्या टीमचा खूप उत्साहात पहिल्या गावाला भेट दिली. पण काय झालं, त्या गावामधली जी लोक होती ती काय त्यांची वृत्ती स्वागतः वृत्ती नव्हती. म्हणजे ते कोणती माहिती सांगण्यासाठी टाळाटाळ करत होते, नीट उत्तरं देत नव्हते. काही प्रश्न विचारले तर ते अजिबातच त्याला प्रतिसाद देत नव्हते. आता जॉर्ज आणि त्याच्या टीमला हे सहन झालं नाही आणि त्यांची गावकऱ्यांची पर्वा न करता त्यांनी स्पष्टपणे त्या सगळ्यांना असं सांगितलं की जर तुम्ही कोऑपरेटिव्ह नाही आहात किंवा तुम्हाला कोऑपरेशन करायचंच नाहीये, तुम्ही सहकार्य आम्हाला देतच नाही आहात, तरी सुद्धा आम्ही तुमच्या गावामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही एकही शब्द आमच्याशी बोलण्याला तयार नाही आहात, मग आम्ही तरी तुमच्यासाठी कशाला ही इंटरेस्ट घ्यायचा आणि तुमच्या गावामध्ये यायचं, असाच प्रश्न त्यांनी डायरेक्ट विचारला. मग गावकऱ्यांना जाणून घ्यायचं होतं की हे कशासाठी लोक आलेले आहेत, त्यांना काय नक्की स्कीम करायची आहे, मग सामाजिक कृती म्हणजे काय किंवा तळागाळातील सहभाग म्हणजे काय असतो, की ही लोक आलेली आहेत आणि हे आपल्याला मदत करणार आहेत. मग भागधारक ह्याचा अर्थ काय असतो. पण जेहानच्या टीमला स्वतःलाच या संकल्पनांबद्दल काहीही माहीत नव्हतं, काहीही स्पष्टता नव्हती, म्हणून ते गावकऱ्यांना काहीच समजावून सांगू शकले नाही. त्यामुळे जास्त गोंधळ निर्माण झाला. या टीमच्या सदस्यांनी ग्रामस्थांची क्षमा मागितली आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ते घेऊन आम्ही नक्की परत येऊ असं वचन दिलं आणि तिथून ते निघाले. शेवटी अति उत्साहाने सुरुवात केलेल्या सगळ्या ज्या या टीम्स होत्या ना, त्या निराश होऊन परत अगदी रिकाम्या हाताने परत आल्या. परतल्यानंतर ते त्यांची निराशा सांगण्यासाठी बॉसच्या केबिनमध्ये गेले आणि बॉसला सांगायचं ठरवलं की हा प्रकल्प काही त्यांच्या हातून ह्यापुढे होणार नाहीये. पण मग आता ह्याच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ठरवलेलं आहे की आपण समाजामध्ये काही कृती करणार आहोत, पण त्यासाठी आपण सक्षम आहोत का. मग ही जी सक्षमता आहे, ही सक्षमता आपण स्वतःमध्ये आत्मसात करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सक्षमता म्हणजे काय ह्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. मग अशी एक कल्पना करा की तुम्ही एक शेतकरी आहात, ओके, आणि तुम्हाला एका भूखंडावर किंवा जमिनीवर दरवर्षी मुबलक प्रमाणात धान्य उत्पन्न करायचं आहे. ऑलराईट. मग अर्थात तुमच्याकडे शेतीबाबत मूलभूत गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या मूलभूत गोष्टी, की शेतीची त्या जमिनीची मशागत करणं, पेरणी करणं, त्याला पाणी देणं, त्याचे जे तण असतात ते काढणं, झाडांचे रोग जंतू ह्यापासून संरक्षण करणं आणि धान्य कापून त्याचा साठा कसा करावा ह्याबाबत सुद्धा ह्या सगळ्याची माहिती असणं तुमच्याकडे अत्यंत महत्वाचं असतं. मग त्यापुढे जाऊन तुमच्याकडे काही कौशल्य असायला हवे. उदाहरणार्थ सांगते मी की झाडे लावण्यासाठी तुमच्याकडे सरळ रेष काढ, म्हणजे सरळ रेषामध्ये ती झाडं लावलेली आहेत, हे कौशल्य असायला पाहिजे. त्याचप्रमाणे अंतर मोजणं, व्यवस्थित अंतरावरती जर ती झाडं लावली गेली तर त्यांना पाणी व्यवस्थित मिळणार नाही तर वाढ होणार नाही. बियांची पेरणी योग्य खोलीवरती करता आली पाहिजे, तर ती जी खोली आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचं मापन करता आलं पाहिजे, हे सुद्धा कौशल्य आहे आणि ते सुद्धा तुमच्याकडे एक शेतकरी म्हणून असायला हवी. धान्य उत्पादन यासारख्या शेतकी व्यवसायातील महत्वपूर्ण संकल्पना, कशाबद्दल बोलतोय आता आपण, संकल्पना, कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला स्पष्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या कॉन्सेप्ट, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याला संकरित शेती असं म्हणू शकतो, यासारख्या अनेक काही कॉन्सेप्ट आहेत, त्या संबंधित कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं
ह्या संकल्पना तुम्हाला नीट समजलेल्या असणं हे महत्वाचं असतं. आता असं समजूया तुमच्याकडे स्किल्स आहेत, तुमच्याकडे ह्या कॉन्सेप्ट म्हणजे ज्ञान आहे, तुमच्याकडे माहिती आहे, पण तुम्ही जर निर्णय घेण्यासाठी घाईघाई केलीत किंवा निर्णय घेण्यामध्ये खूप दुर्लक्ष केलं किंवा हळूहळू संथपणे तुमचं काम करायला प्रयत्न केला, तर पिकाच्या उत्पादनास काय होईल? पिकाचं उत्पादन होऊ शकेल का? तर नाही, ते अत्यंत वाईट गोष्ट ठरेल. म्हणून मग काय, कशाची गरज आहे की तुमच्याकडे काही निरोगी अभिवृत्ती, सम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो रिक्वायर, ते असणं आवश्यक आहे. जसं की मेहनती अभिवृत्ती, जबाबदार असण्याची अभिवृत्ती, काळजीपूर्वक काम करण्याची अभिवृत्ती, अशा अनेक अभिवृत्ती आहेत ज्या एक शेतकरी म्हणून तुम्हाला तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. पण नुसत्या अभिवृत्ती नाही, तुमच्याकडे काही गुण देखील तुम्ही त्यांचा सराव केला पाहिजे. जसे की प्रामाणिकपणा, संयम, धैर्य, असे आध्यात्मिक गुण सुद्धा तुमच्याकडे असायला हवेत. मग मगाशी म्हटलं तसंच की शेतकरी म्हणून तुम्हाला विविध प्रकारच्या माहितीची देखील आवश्यकता असते. जशी की हवामानाबाबतची माहिती, बाजारपेठेबद्दलची माहिती, सरकारी काही योजना असतील तर त्यांच्याबद्दलची माहिती, वगैरे वगैरे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलं असेल की सक्षमता म्हणजे 5 गोष्टी आहेत. तर माहिती, कौशल्य, संकल्पना, त्यानंतर तुमचे जे गुण आहेत आणि तुमच्याकडे असणाऱ्या अभिवृत्ती. सो आपण आता पुढच्या भागामध्ये, या सेशनचे जे पुढचं भाग आहे त्याच्यामध्ये सक्षमता म्हणजे काय हे अधिक समजून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. धन्यवाद.